पाहणं महत्त्वाचं आहे। आता थोड्याच वेळात नव्या सरकारची पत्रकार परिषद असणार आहे। फडणवीस, शिंदे, अजित पवारांची पत्रकार परिषद आहे। काय मोठी घोषणा करणार का ते पाहणं महत्त्वाचं आहे। नव्या सरकारची होणार पहिली मंत्रिमंडळाची बैठक आहे। बैठकीनंतर मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये काय सरकार नवीन आश्वासन देतंय का, कुठली योजना जाहीर करतायत का, ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात माध्यमांशी मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संवाद साधतील। नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार आहे आणि त्यानंतर माध्यमांशी ते संवाद साधतील। मात्र या पत्रकार परिषदेमध्ये काय मोठी घोषणा केली जाणार का ते पाहणं महत्त्वाचं आहे। फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांची पत्रकार परिषद होणार आहे। नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार आहे। या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतोय ते देखील महत्त्वाचं आहे आणि बैठकीनंतर काय मोठी घोषणा होणार का याबद्दल देखील सर्वांनाच उत्सुकता आहे। आपण बघितलं की काही वेळापूर्वीच की मंत्रालयात आता पाट्या देखील बदलण्यात आलेल्या आहेत आणि लगेच नवीन सरकार आता कामाला देखील लागलेलं आहे। पहिली बैठक होईल मंत्रिमंडळाची आणि त्यानंतर मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। आता कुठल्या क्षेत्रासाठी घोषणा होते की शेतकऱ्यांसाठी काय होते का, लाडक्या बहिणींसाठी काही नवीन घोषणा होते का किंवा अन्य काही घोषणा होते का ती बघणं खूप महत्त्वाचं आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मोठी घोषणा होणार आहे। फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नव्या सरकारची पत्रकार परिषद देखील थोड्याच वेळात होणार आहे। दरम्यान आपण मगाशी एक एक्सक्लुझिव्ह बातमी सामने दिली की 11 डिसेंबरला आता इतर मंत्र्यांचा शपथविधी होईल। त्यामध्ये आता कोणाला संधी मिळणार ते देखील बघणं महत्त्वाचं आहे।